गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्नील गुरव सोल्डर टॉयज अँड कॉस्मेटिक्समधून. मित्रांनो, माझ्याकडे सॉरेचा स्टॉक संपला होता, तो परत रिअपडेट झालेला आहे. हे बघा, या अशा प्रकारे त्याच्या या चिठ्ठ्या असतात. अशा 728 चिठ्ठ्या येतात एका त्या सॉरेजच्या ह्याच्यामध्ये. 2 रुपयाला एक सेलिंग आहे. सॉरी, अशा 364 चिठ्ठ्या येतात. 2 रुपयाला एक. मे बी तुमचे 728 रुपयाचं तुम्ही सेल्स करता ह्यामध्ये, आणि नाण्यावरून तर तुम्ही 250 रुपये ह्यामधून कमवू शकता. बाकीचे पैसे तुमचे वाटण्यात जातात. पण हा खूप चांगला बिझनेस आहे. जर तुम्ही दिवसाला जर ह्याचे 4 कार्ड्स त्याचे तुम्ही सेल केलात तर तुमच्या नाण्याहून 1000 रुपये कुठे नाही गेले. आणि आपण एवढं शिकतो, एवढं आपण शिक्षण घेतो, चांगल्या कॉलेजमध्ये जातो, चांगल्या स्कूलमध्ये जातो, शिक्षण घेतो, नोकरीसाठी इंटरव्ह्यूज देतो. इंटरव्ह्यूमध्ये पण सिलेक्ट होतात, त्यामध्ये पण याचे राऊंड्स होतात. आणि ते राऊंड्स होऊन पण काय लोकांना दिवसाला 1000 रुपये नाही भेटू शकत. त्यांना 15,000 रुपये, 12,000 रुपयेमध्ये, 10,000मध्ये बेसिक लेवलवरती त्यांना काम करावं लागतं. म्हणून जे बोलायचं ना, की जे म्हणजे जास्त शिकतात किंवा जास्त शिकलेले असतात ते नोकऱ्या करतात, आणि जे कमी शिकलेले असतात ते व्यवसाय करतात. आणि व्यवसाय करून ते खूप चांगल्या प्रकारे अर्निंग करतात. आणि आपण जास्त शिकून चांगल्या प्रकारे अर्निंग नाही करू शकत. उलट जो आपल्याला मानसिक त्रास होतो तो वेगळाच असतो. सो बघा ना, हे तुम्ही दिवसालाचे नाण्यावरला 1000 रुपये तुम्ही कमवू शकता तर सॉरेटपासून. असे खूप छोटे छोटे व्यवसाय आहेत ना, की आपण ते करून ना चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकतो. पण खूप लोकांना याचं नॉलेज नाही आहे किंवा ह्याबद्दल काय माहितीच नाही आहे. फक्त सॉरेट नका, तुम्ही असे छोटे भाजी विका किंवा फळ फ्रूट्स विका किंवा इतरही वस्तू विका, कॉस्मेटिक रिलेटेड वस्तू विका. तुमचे 1000 रुपये कुठे नाही गेले दिवसाचे. तुम्ही जर एका ठिकाणी जरी बसलात 12 तास तर तुमचे 1000 रुपये कुठे नाही गेले. सो नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा ना असे छोटे मोठे व्यवसाय करा, कुठूनही स्टार्ट करा. तुम्हाला स्टार्टिंगला जमणार नाही, पण नक्कीच काही महिन्यांनी तुम्हाला त्यामध्ये चांगली तुमची पकड होईल त्या व्यवसायामध्ये. आणि हर दिवशी तुमच्या माइंड्समध्ये ना व्यवसायाशी निगडीत नवीन नवीन आयडिया जनरेट होत असतील. पण जोपर्यंत तुम्ही फक्त जॉब करता ना, त्यानंतर तुमच्या माइंडमध्ये फक्त जॉबचेच विचार येणार. आणि सपोज तुम्हाला एखादा पॅकेज जमणार असेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीत गेलात हाय पॅकेजमध्ये, तिकडे पण तुम्हाला जॉबचेच विचार येणार. तुम्हाला सेल्फ एम्प्लॉईडचे विचार येणारच नाही. सो ट्राय करा की या नेटपासून जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही मुक्त व्हाल. ते तुमच्यासाठीच खूप खूप म्हणजे चांगलं राहील, बेटर राहील. बिकॉज आजकालच्या नोकऱ्या कशा झाल्यात माहिती आहे का, फक्त स्ट्रेस वाढवणाऱ्या झाल्यात. मला किती पगार असो, लाख असू दे किंवा हजारामध्ये असू दे, तुमचा स्ट्रेसच वाढवणार. मॉर्निंगला मीटिंग, आफ्टरनूनला मीटिंग, रात्री मीटिंग, जॉबवरून निघताना मीटिंग, सकाळी उठल्यावरती मीटिंग. तुमचा माइंड एकदम मीटिंगमुळे डायवर्ट होऊन जाईल एकदम. सो माझ्यामध्ये बिझनेस करा, छोट्या छोट्या गोष्टींपासून स्टार्ट करा. तुमच्याकडे आता ह्याला किती अमाऊंट लागते तुम्हाला माहिती आहे? 50-100 रुपयाला मला वाटतं तुम्हाला सॉरेट्स भेटत असणार होलसेलवाल्याकडून. त्यात पण जर तुम्ही बल्कमध्ये खरेदी केलं तर तुम्हाला अजून कमी त्यामध्ये किंमत लागेल आणि तुम्ही एवढा चांगला नफा कमवू शकता. सो ह्या सर्व गोष्टी मला कुठे अगोदर माहिती होत्या, पण जेव्हापासून मी स्टार्ट केलं त्यापासून हळूहळू काही गोष्टी समजत गेलो. काही यूट्यूब्समधून व्हिडिओ बघत गेलो. यूट्यूब्समधून तुमचा ना खूप चांगला फ्रेंड आहे. तुम्ही त्यात हर एक प्रकारचे तुम्ही बिझनेस रिलेटेड व्हिडिओ बघू शकता. सो
असे असे व्हिडिओज बघा ना की त्यामधून तुम्ही काही ना काही अचीव करू शकता. असे फालतूचे एंटरटेनमेंटचे व्हिडिओ बघत बसू नका. आता काल मी एक व्हिडिओ बघितला, तो कणकवलीतला, मला वाटतं कुठला रे, तो व्यक्ती डुक्कर फार्मिंगचा व्यवसाय करतो. मी फर्स्ट टाईमच ते बघितलं, डुक्कर फार्मिंगचा व्यवसाय केला आता आपल्या कोकणामध्ये. पण तो बोलला की डुक्कर फार्मिंगचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतो गोवा साईडला किंवा मुंबई, पुणे या सिटीजमध्ये. सो त्यामधून पण तुम्ही खूप चांगले अर्निंग करू शकता. म्हणजे बघा, तो कोकणात राहून पण असे चांगले चांगले व्यवसाय आहेत ते तुम्ही करू शकता. म्हणजे तेच आजकाल विलेज आणि सिटीजमध्ये काही जास्त फरक राहिलेला नाही. उलटा विलेजची लाईफ खूप बेटर असते. सो तुम्ही पण असेच व्हिडिओ बघा बिझनेस रिलेटेड, की तुम्ही तुमच्या जॉबच्या नेटपासून तुम्ही मुक्त होऊ शकाल. सो थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. काय ना काय अजून नवीन आयडियाज आपण घेऊन येऊ. कशा प्रकारे अजून आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून पण आपण काय स्टार्ट करू शकतो. आणि तुम्ही 50-100 रुपयामधून पण तुम्ही तुमचा एक स्वतःचा बिझनेस ट्राय करू शकता. तुम्हाला संडे किंवा सॅटर्डे सुट्टी असेल ना, तो आपण घेऊन या असे छोटे छोटे गोष्टी. आणि तुमच्या कुठे आजूबाजूला कुठे जागा असेल तिकडे तुम्ही एक स्टॉल लावून पण हे करू शकता. सो फक्त करायची मेहनत पाहिजे आणि सर्व काही होतं. फक्त आपली मानसिकता तशी ठेवली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.